सध्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये जे बदल घडत आहेत ते गेल्या 150 वर्षामध्ये कधीही घडले नव्हते। महाराष्ट्राच्या आकाशामध्ये अचानक एक महाकाय वाफेचा डोंगर उभा राहिला आहे आणि हा केवळ पावसाचा ढग नाही तर एक नैसर्गिक बदल आहे ज्याची व्याप्ती ही आपल्या 36 जिल्ह्यांपेक्षाही मोठी आहे। त्यामुळे 11 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट घोषित झाला आहे। 3 मोठे बदल महाराष्ट्रामध्ये घडत आहेत, त्यामुळे येत्या 72 तासामध्ये महाराष्ट्रावरती याचे तीव्र परिणाम होणार आहेत। काल मध्यरात्रीच पावसाने तीव्रता वाढवली आहे, त्यामुळे ढगफुटी सदृश्य पाऊस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बरसताना दिसलाय। अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती देखील निर्माण झाली आहे। वातावरणामध्ये निर्माण झालेली वाफेची भिंत ही जेव्हा जमिनीला स्पर्श करते तेव्हा परिस्थिती आणखीन गंभीर होते। त्यामुळे आता 11,000 गावांची यादी समोर आली आहे जी या धोक्याच्या झोनमध्ये आहे। त्या भागामध्ये पाऊस कसा बरसणार आहे याचे संकेत आता हवामान खात्याने वर्तवले आहेत। अरबी समुद्रामध्ये जे वादळ घोंगावत आहे त्याचा थेट फटका हा 11 जिल्ह्यांना बसणार आहे। हे वादळ वारे घेऊन येत नाहीये तर ते आपल्या राज्याच्या दिशेने येताना पावसाच्या ढगांना अधिक वेगाने घेऊन येत आहे। त्यामुळेच हवामान खात्याने 3 तारखा देखील स्पष्ट केल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये मोठी संकट येत असल्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला। अतिदक्षतेच्या इशाराकडे अजिबात दुर्लक्ष करू नका। मुंबईच्या रस्त्यावर देखील पाणी साचले, पुण्याच्या ओढ्यांना देखील पाण्याने भरून काढले आणि 150 वर्षामध्ये कधीही घडलं नव्हतं असा रेड अलर्ट आता जारी झाला आहे। त्यामुळे हे स्पष्ट दिसतंय की निसर्गाने आपलं रौद्र रूप धारण केले। यामध्ये एक सायंटिफिक ट्रॅप देखील आहे। वातावरणामध्ये अचानक तयार झालेला महाकाय वाफेचा डोंगर आता जमिनीच्या दिशेने सरकत आहे आणि हे सामान्य ढग नाहीत। सॅटेलाइटच्या फोटोमध्ये जे दिसतंय ते अत्यंत धक्कादायक आहे, कारण या ढगांची व्याप्ती ही मोठी आहे। समुद्राला चक्रावून टाकणारं वादळ आणि वाफेच्या डोंगराला इंधनासारखी मिळणारी ताकद यामुळे नदीकाठच्या गावामध्ये तर परिस्थिती धोक्याची निर्माण होऊ शकते, परंतु इतर जिल्ह्यामध्ये देखील सतर्कता बाळगावी लागणार आहे। हवामान विभागाने कालच एक बैठक घेतली होती, त्यामध्ये 11,000 गावांना थेट इशारा देण्यात आला। मुंबई पुण्याकडून हा पाऊस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांकडे ढगफुटी सदृश्य पाऊस घेऊन वेगाने झेपावत आहे। त्यामुळे जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत। नागरिकांनो, जेव्हा समुद्रातील वादळ वाफेच्या डोंगराला धडकतं तेव्हा त्याचं रूपांतर हे महाढगफुटीमध्ये होत असतं। आज पुणे, मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरती जे काही घडताना दिसतंय तो पाऊस तर फक्त सुरुवात आहे, परंतु हा पाऊस अनेक नद्या ओलांडून थेट आता शहराकडे धाव घेत आहे। ग्लोबल वॉर्मिंग आणि समुद्रातील तापमान वाढीचा थेट परिणाम हा महाराष्ट्रावरती होत आहे। निसर्गाचं चक्र बिघडलंय आणि त्याचा फटका 11 जिल्ह्यांना बसणार आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर पुढची 2 मिनिटं लक्षपूर्वक पहा। मुंबईच्या रस्त्यावर साचलेलं पाणी असू दे किंवा पुण्याच्या मध्ये दरडी कोसळण्याच्या घडलेल्या घटना असू देत, हे दृश्य फक्त पावसाचं नाहीये तर एका मोठ्या संकटाची चाहूल आहे। कारण हवामान खात्याने 3 मोठी संकट महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याचा इशारा दिलाय। म्हणजेच अरबी समुद्रात घोंगावणारं चक्रीवादळ जे ढगांना अधिक वेग देतंय, दुसरं म्हणजे वाफेचा महाकाय डोंगर जो एका वेळी ढगफुटी सदृश्य पावसाला निमंत्रण देत आहे आणि तिसरं म्हणजे नद्या आणि ओढ्यांचा पाणी पातळीमध्ये झालेली वाढ। कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा अतिप्रचंड जोर असणार आहे। हे केवळ पावसाचं आगमन नाही तर निसर्गाचं रौद्र रूप आहे। महाराष्ट्रातील विदर्भ पट्ट्यामध्ये देखील विजांचा कडकडाटीचा जोरदार इशारा आहे। मान्सूनच्या प्रभावाखाली हवामान खात्याने नवीन अंदाज वर्तवला आहे आणि त्याच अंदाजानुसार प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला। पहिल्या संकटानुसार आकाशामध्ये अचानक वाफेचा डोंगर तयार झाला आहे आणि हे सामान्य ढग नसून एक नैसर्गिक संकटाची व्याप्ती आहे। महाराष्ट्रामध्ये वाफेची भिंत जमिनीला स्पर्श करेल तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते आणि हेच संकेत वर्तवले जात असतानाच अरबी समुद्रामध्ये घोंगावणारा महाचक्रीवादळ जे वाफेच्या डोंगराला इंधनासारखी ताकद देत आहे, त्यामुळे पूर परिस्थितीचा धोका देखील निर्माण झाला आहे। 11,000 गावाला थेट धोका आहे। त्यामुळे प्रशासनाने अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय घेतलाय। त्याचबरोबर महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी करून विदर्भातील काही संवेदनशील जिल्ह्यांकडे पावसाचा वेग वाढणार आहे। हवामानामध्ये मान्सूनची दिशा अचानक बदलली। अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे हे थेट कोकण किनारपट्टीला धडकले आहेत, त्यानंतर ते घाटमाथ्याकडे सरकत आहेत। सह्याद्रीच्या रांगांमध्ये अडकून एका प्रचंड वाफेच्या डोंगराची निर्मिती होईल आणि जेव्हा ही नैसर्गिक घटना निर्माण होणार आहे तेव्हा ढगफुटीची पूर्वसूचना देत आहेत। तेव्हाच लक्षात घ्या की मुंबई, ठाणे, पालघर यासारख्या भागांमध्ये पावसाचा पहिला घाव पडलाय आणि हेच वारे आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांकडे वेगवान वाहत आहेत। पावसाची तीव्रता वाढत आहे। धोक्याची घंटाही हवामान खात्याने दिली आहे। पावसाचे अनेक हंगाम तुम्ही पाहिले असतील, पण गेल्या 150 वर्षामध्ये कधीही न घडणाऱ्या घटना आता घडत आहेत।
समुद्राच्या लाटांनी अकराळ विक्राळ वेग सुरू घेतला आणि ढगफुटीचा महाकाय डोंगर महाराष्ट्रामध्ये वेग घेत आहेत। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला। मुंबईपासून विदर्भापर्यंत, नाशिकपासून मराठवाड्यापर्यंत पावसाचा झोन हा 72 तासामध्ये वाढेल। जी गावं नद्यांपासून दूर आहेत त्या गावांमध्ये देखील महाकाय ढग बरसायला सुरुवात होतील। अवघ्या काहीच तासांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि येत्या 72 तासाचा नवीन अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय, तो जाणून घेऊया। सध्या अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय, त्यामुळे वारं आता पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रचंड वेगाने सरकत आहे। हे वारं कोकण किनारपट्टीला धडकतंय आणि अतिवृष्टीची निर्मिती होत आहे। सुरुवातीला पाऊस हा आणखीन वेग घेईल, कारण बरसण्यास सुरुवात होणारा हा पाऊस वाऱ्यासोबतच एका लो प्रेशर ट्रॅपमध्ये अडकला आहे। विदर्भाच्या दिशेने हा प्रवास करतोय, म्हणजेच पाऊस एका जागी थांबणार नाही, तो सायक्लोट्रॉनिक सर्क्युलेशन तयार करत संपूर्ण महाराष्ट्राला विळखा घालणार आहे। 11 जिल्ह्यांकडे हा आता धाव घेतोय आणि ढगफुटी सदृश पाऊस पडत असल्यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे सतर्कता बाळगावी लागणार आहे। पावसाचं वारं हे भारताच्या दक्षिण टोकावरून म्हणजेच केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरून प्रवास करते, त्यामुळे हे वारं पश्चिम घाटांच्या उंच पर्वतरांगांना धडकणार आहे आणि परिणामी बाष्पयुक्त वारं थेट आकाशात ढगांच्या स्वरूपामध्ये वर ढकललं जात आहे। कर्नाटकच्या किनारपट्टीवरती ज्या पावसाने हाहाकार माजवला होता, तेच ढग आता उत्तरेकडे सरकत आहेत। हे ढग महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टी भागामध्ये वेग घेत असून कित्येक पटीने ते आणखी वाढणार आहेत। पावसाचा जोर जसा महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये शिरकाव करतोय, तसाच तो पर्वतांच्या अडथळ्यांमुळे ट्रॅप होतोय, त्यामुळे ढगफुटीची शक्यता आहे आणि ही शक्यता आणखीन वाढत आहे, कारण कर्नाटकवरून येणारे हे ढग घाटमाथ्यावरती धडकत आहेत। मुंबई आणि कोकणात पावसाचा जोर सुरूच आहे, पण पुणे आणि साताऱ्यामध्ये पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होत आहे। सध्या पुणे जिल्ह्यामध्ये वातावरणामध्ये मोठे बदल झाले आहेत। घाटातून येणारे वारे अडकून पडल्यामुळे पुणे शहराच्या आसपासच्या भागामध्ये पावसाने जोर वाढवला आहे। ढगफुटी सदृश पाऊस पडत असून पुढील काही तास पुण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतील। ठिकठिकाणी पाणी साचत आहे, तर मुंबई पुणे महामार्गावरती पावसाचा वेग वाढला आणि प्रवास टाळणं हिताचं ठरेल। सातारा जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये हवामान खात्याने विशेष इशारा दिलाय। महाबळेश्वर, पाचगणीच्या आसपासच्या डोंगरदऱ्यामध्येच रेनफॉल मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे डोंगरावरून येणारे पाण्याचे लोंढे आता रौद्ररूप धारण करत आहेत, त्यामुळे प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला। तसेच मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये देखील सतर्कता बाळगावी लागेल। मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे। किनारपट्टीवरून येणारे वारे थेट शहरामध्ये धडकत असल्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचून पालघर आणि ठाण्यामध्ये नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। पुढील काही तासांमध्ये आणखीन पावसाची तीव्रता या जिल्ह्यांमध्ये वाढेल। नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर, इगतपुरी यासारख्या घाटमाथ्यावरील तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। सध्या नाशिकच्या उत्तर भागातून होणारा वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे पावसाचे ढग येथे घोंगावत आहेत। पुढील 24 तास नाशिकसाठी महत्त्वाचे असतील। रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा थेट मारा होत आहे। कोकणातील या दोन्ही जिल्ह्यांमध्ये डोंगराळ भाग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत। पावसामुळे रस्ते बंद होत आहेत, तर उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये भौगोलिक बदल घडत असल्यामुळेच वातावरण बिघडलंय। उष्ण आणि आर्द्र वाऱ्याच्या मिलाफामुळे अचानक ढगफुटी सदृश पावसाची तीव्रता वाढली। त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये सध्या पावसाचं वारं प्रचंड वाढलंय। सह्याद्रीच्या रांगातून येणारा पाऊस आता थेट पंचगंगा नदीपात्रामध्ये जमा होत आहे। नदीची पाणी पातळी धोक्याच्या इशाऱ्यावर जाईल। त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हळूहळू वाढू लागला आहे। ढग आता घाटमाटा ओलांडून या जिल्ह्यांकडे सरकत आहेत। पावसाची तीव्रता मध्यम असली तरी पुढील काही तासांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे। पावसाचा प्रवास पूर्वेकडे सरकत असल्यामुळे जिल्ह्यांमध्ये सावधगिरी बाळगावी लागणार आहे। सोलापूरमध्ये पावसाचं वातावरण हळूहळू गंभीर होणार आहे। भौगोलिक भाग जर समजून घेतला तर या भागामध्ये ढगाची व्याप्ती ही दाट होत चालली आहे। जोरदार पाऊस पडणार आहे। काही तासांमध्ये सोलापूरमध्ये विजांचा कडकडाट देखील होऊ शकतो। महाराष्ट्रातील 11 जिल्हे हे आता सध्या वेस्टर्नच्या पट्ट्यामध्ये अडकले आहेत आणि अरबी समुद्रातील लो प्रेशर बेल्टमध्ये हे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्यामुळे पावसाची साखळी एकामागून एक जिल्ह्यांना व्यापत चालली आहे। त्यामुळे पावसाचं प्रमाण वाढून नद्यांना पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे।